समजा आपल्याला एका शंकूचे पृष्ठफळ काढायचे आहे, ज्याची त्रिज्या 21 सेंटीमीटर आहे, शंकूची उंची 28 सेंटीमीटर आहे आणि तिरकस उंची आपल्याला माहिती नाही. आपल्याला माहिती आहे की शंकूचं पृष्ठफळ किंवा वक्र पृष्ठफळ काढण्याचं सूत्र आहे पाय आर एल. आणि जर आपल्याला एलची किंमत माहिती नसेल तर आपण एलचे सूत्र वापरू शकतो, जे आहे वर्गमुळात आरचा वर्ग अधिक एचचा वर्ग. आणि आपण आनंदाने या सूत्राचा वापर करून आणि किमती टाकून वक्र पृष्ठफळ शोधू शकतो. तर ही त्रिज्या आहे जी 21 सेंटीमीटर आहे आणि ही शंकूची उंची आहे जी 28 सेंटीमीटर आहे आणि ही तिरकस उंची आहे जिचं माप आपल्याला काढायचं आहे. आता पाहूया की आपण येथे पृष्ठफळ कसे काढू शकतो. तर पहा, सी एस ए बरोबर पाय. तर आपण पायसाठी 22/7 ही किंमत वापरली, गुणिले आर म्हणजेच त्रिज्या जी 21 सेंटीमीटर दिली आहे. त्यानंतर आपण वर्गमुळात 21चा वर्ग अधिक 28चा वर्ग, 28चा वर्ग म्हणजेच एचचा वर्ग असं लिहूया आणि यावरून आपल्याला शंकूचे वक्र पृष्ठफळ मिळेल. आता हे सोडवण्यासाठी आपण 21ला 3 गुणिले 7 असं लिहूया. आपण बाकी सगळं तसंच लिहितोय आणि वर्गमुळात आपण लिहिलं 21चा वर्ग म्हणजे 441 अधिक 784 म्हणजेच 28चा वर्ग. आपण हा छेदातला 7 आणि हा गुणाकारातला 7 कापून टाकूया आणि मग आपल्याला मिळेल वक्र पृष्ठफळ बरोबर 22 गुणिले 3 गुणिले वर्गमुळात यांची बेरीज 441 अधिक 784 बरोबर वर्गमुळामध्ये 1225. यावरून आपल्याला वक्र पृष्ठफळ 22 गुणिले 3 गुणिले 35 असं मिळेल, कारण 1225चं वर्गमूळ 35 असं आहे. हे सोडवल्यावर आपल्याला मिळतं 66 गुणिले 35 सेंटीमीटरचा वर्ग. आता सेंटीमीटरचा वर्ग यासाठी आला कारण की आपण वक्र पृष्ठफळ काढतोय, जे 2 लांबींच्या गुणाकारातून आपल्याला मिळतं आणि म्हणून इथे सेंटीमीटरचा वर्ग येईल. सेंटीमीटर गुणिले सेंटीमीटर, सेंटीमीटरचा वर्ग आणि आपलं उत्तर आलं 2310 सेंटीमीटरचा वर्ग. आणि अशा प्रकारे आपण दिलेल्या शंकूचं वक्र पृष्ठफळ काढू शकतो. आता जर आपल्याला वक्र पृष्ठफळाऐवजी एकूण पृष्ठफळ काढायचं असेल तर काय? आपल्याला माहिती आहे की टोटल सरफेस एरिया TSA किंवा एकूण पृष्ठफळ म्हणजेच वक्र पृष्ठफळ म्हणजेच पाय आर एल अधिक पाय आरचा वर्ग. आपण पाय आरचा वर्ग का मिळवतो? कारण आपल्याला तळाशी असलेल्या या वर्तुळाकार चकतीचं क्षेत्रफळ त्यात मिळवायचं आहे. आपण खरोखरच पाय आरच्या वर्गाची किंमत काढून ती 2310 मध्ये मिळवू शकतो, पण मला पुन्हा सूत्राचा वापर करायचा आहे. तर CSAचे सूत्र जे पाय आर एल आहे आणि TSA मिळवण्यासाठी मला त्यात पाय आरचा वर्ग मिळवायचा आहे. म्हणजेच हे सूत्र पाय आर गुणिले कंसामध्ये आर अधिक एल असं होईल. आणि आर अधिक एल म्हणजे काय? तर आर 21 आहे आणि आपल्याला एलची किंमत आधीच माहिती आहे की एल बरोबर 35 आहे, जे आपल्याला इथे मिळालं. म्हणून आता आपण या सूत्रामध्ये लिहूया कंसात 35 अधिक 21. 35 म्हणजे एल आणि आर म्हणजे 21. याला सोडवल्यावर आपण लिहू शकतो 22 गुणिले 3 गुणिले 56, कारण की आपण 21ला 7ने भाग दिला तर 3 आले आणि 35 अधिक 21 आले 56. हे सोडवल्यावर आपल्याला मिळतं टोटल सरफेस एरिया म्हणजेच TSA म्हणजेच एकूण पृष्ठफळ बरोबर 3696 सेंटीमीटरचा वर्ग.